हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे डिबॅकल, TEBACLE. डिबॅकलचं काय मिनिंग आहे तर अ सडन अँड कम्प्लीट फेल्युअर. म्हणजे काय होते तर पराभव होणे किंवा अचानकपणे झालेला जो सर्वनाश आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, डिबॅकल असं म्हटलं जातं. सो डिबॅकल म्हणजे काय होते तर पराभव किंवा अचानक झालेला सर्वनाश, आपत्ती सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, सो डिबॅकल म्हणजे काय होते पराभव, अचानक झालेला सर्वनाश किंवा आपत्ती. तर सिनोनिम काय आहेत फॅस्को, डिझास्टर आणि कॅटॅस्ट्रोफ. आणि अँटोनिम्स आहेत सक्सेस, ट्रम्प आणि विक्ट्री. सो यूज बघून घेऊया सेंटेन्समध्ये डिबॅकलचं कसं करण्यात आलेलं आहे. द प्रोडक्ट लॉन्च टर्न इनटू अ कम्प्लीट डिबॅकल. म्हणजेच उत्पादन लॉन्च जे आहे, प्रोडक्ट लॉन्च जे आहे ते पूर्णपणे अपयशी ठरले. उत्पादन लॉन्च पूर्णपणे अपयशी ठरले असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं याच्यामध्ये डिबॅकलला यूज करण्यात आलेला आहे, म्हणजेच की अपयशी ठरले म्हणून. नेक्स्ट आहे डिबेस. डिबेसचं मिनिंग काय आहे तर रिड्यूस इन क्वालिटी ऑर व्हॅल्यू. रिड्यूस इन क्वालिटी ऑर व्हॅल्यू. तर याचा अर्थ होतो अधोगती, अधोगती किंवा आपण म्हणू शकतो कमी किमतीचा करणे. म्हणजे काय होते डिबेस. ओके, रिड्यूस करणे, क्वालिटी और व्हॅल्यू. सिनोनिम काय आहेत डिग्रेड, डिमीन आणि चीपन. आणि अँटोनिम्स आहेत एलिव्हेट, एनोबल आणि एनहान्स. सो यूज बघून घेऊया सेंटेन्समध्ये डिबेसचा कसा करण्यात आलेला आहे. सो काउंटर फिटिंग डिबेस जेन्युइन करन्सी. म्हणजे बनावट चलन खऱ्या चलनाला कमी करते. तर असं याच्यामध्ये काय यूज करण्यात आलेलं आहे, डिबेस यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये, की जे बनावट चलन आहे ओके ते खऱ्या चलनाला काय करते, कमी करते. नेक्स्ट वर्ड आहे डिबिलिटेट. डिबिलिटेट. डिबिलिटेटचं मिनिंग काय आहे तर मेक समवन वीक अँड इन्फॉर्म. म्हणजे दुर्बल करणे. मराठीमध्ये काय म्हणू आपण डिबिलिटेटला, दुर्बल करणे किंवा कमजोर करणे. दुर्बल करणे किंवा कमजोर करणे म्हणजे काय होते डेबिलिटेट. सिनोनिम आहेत वीकन, एनर्वेट आणि एक्झॉस्ट. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेंथन, इन्व्हिगोरेट आणि एनर्जाइज. सो सेंटेन्स यूज बघून घेऊया आता. द इलनेस डेबिलिटेटेड हिम फॉर मंथ्स. तर याचं मिनिंग काय आहे सेंटेन्सचं, आजारपणाने त्याला अनेक महिने कमजोर केले. आजारपणाने त्याला अनेक महिने कमजोर केले असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि असं यामध्ये डेबिलिटेटला यूज करण्यात आलेलं आहे की त्याचे जे आजारपण आहे त्याच्यामुळे त्याला कमजोर केलेले आहे. सो कमजोर म्हणून इथे डेबिलिटेटला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे डेकोरस. डेकोरसचं मिनिंग आहे इन कीपिंग विथ गुड टेस्ट अँड प्रॉपर्टी. इन कीपिंग विथ गुड टेस्ट अँड प्रॉपर्टी. याचं मिनिंग काय आहे तर सुशोभित किंवा सभ्य असं मत म्हणू शकतो आपण. सुशोभित किंवा सभ्य किंवा शालीन म्हणजे काय होतं डेकोरस. सिनोनिम्स आहेत प्रॉपर, सीमली आणि डिग्निफाईड. आणि अँटोनिम्स आहेत इम्प्रॉपर, इनडेकोरस आणि अनसीमली. यूज बघून घेऊया आता. हर डेकोरस बिहेवियर इम्प्रेस्ड द होस्ट. सो याचा अर्थ काय सेंटेन्सचा, तिच्या सभ्य वागण्याने यजमानांना प्रभावित केले असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, सो यामध्ये
तिचं बिहेवियर दाखवलेलं आहे आणि तिचं जे बिहेवियर आहे ते सभ्य दाखवलेलं आहे, म्हणजे डेकोरस दाखवलेलं आहे. सो तिच्या सभ्य वागण्याने यजमानांना प्रभावित केले, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे टीटो टेलर. TEETOTALER. टीटो टेलरचं काय मिनिंग आहे? पर्सन हू ॲब्स्टेन्स फ्रॉम ऑल अल्कोहोलिक ड्रिंक्स. म्हणजेच जो की दारू नाही करत, दारू नाही पीत, नशा नाही करत, त्याला काय म्हटलं जातं? टीटो टेलर. ओके, सो टीटो टेलर म्हणजे काय होते? दारू न पिणारा, किंवा आपण त्याला म्हणू शकतो नश्य विरहित, म्हणजे जो नशा नाही करत, जो दारू नाही पीत, कोणत्याच प्रकारचा अल्कोहोलिक ड्रिंक्स घेत नाही, त्याला म्हटलं जातं टीटो टेलर. नेक्स्ट वर्ड आहे सुडोनिम. सुडोनिमचं मिनिंग काय आहे? तर वन हू कन्सील्स हिज आयडेंटिटी ॲज अ रायटर अंडर ॲन अज्युम्ड पेन नेम. सो पेन नेम म्हणजे काय होते? तर निकनेम. ओके, सो सुडोनिम म्हणजे काय होते? तर टोपण नाव, किंवा यामध्ये असं लिहिलेलं आहे की एक लेखक जो आहे तो एखादं नाव जो धारण करतो, त्याचं स्वतःचं नाव, स्वतःची आयडेंटिटी लपवतो आणि दुसरं जे एक टोपण नाव अज्युम करतो, पेन नेम, त्याला काय म्हटलं जातं? सुडोनिम असं म्हटलं जातं. सो सुडोनिम म्हणजे काय होते? टोपण नाव किंवा लेखकाने धारण केलेले नाव, त्याला काय म्हटलं जातं? पेन नेम. सो सुडोनिम असं म्हटलं जातं, टोपण नाव किंवा लेखकाने धारण केलेलं नाव याला. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट जो वर्ड आहे तो आहे सी गोईंग. सी गोईंगचं काय स्पेलिंग आहे? करेक्ट स्पेलिंग जे आहे ते आहे ऑप्शन ए, SEAGOING. आणि सी गोईंगचा अर्थ मी तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये सांगितलेला आहे. सो सी गोईंग म्हणजे काय होते? तर समुद्रात फिरणारा किंवा समुद्रात जाणारा. ओके, समुद्रात फिरणारा किंवा समुद्रात जाणारा म्हणजे काय होतं? सी गोईंग. आणि सी गोईंगची करेक्ट स्पेलिंग आहे SEAGOING. नेक्स्ट वर्ड आहे नॉटिकल. नॉटिकल वर्ड सुद्धा आपला आधीच्या सेशनमध्ये झालेला आहे. आणि नॉटिकलची करेक्ट स्पेलिंग काय आहे? तर ऑप्शन डी, NAUTICAL. तर नॉटिकल म्हणजे काय होते? नाविका संबंधीचा, किंवा आपण त्याला म्हणू शकतो समुद्र मार्ग किंवा सागरी, म्हणजे काय होतं? नॉटिकल. ओके, इडम्स ऑफ फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे होते टू ऍक्सिडेंटली रिव्हील अ सिक्रेट, म्हणजेच निष्काळजीपणे किंवा चुकून एखादं रहस्य उघड करणे, त्याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य उघड करणे म्हणजे होते लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आणि लास्ट आहे ब्रश अंडर द कार्पेट. ब्रश अंडर द कार्पेटचा अर्थ आहे इफ यू ब्रश समथिंग अंडर द कार्पेट you are making an attempt to ignore it or hide it from others. म्हणजेच एकतर कोणापासून तरी अदर्स म्हणजे प्रत्येकापासून किंवा कोणापासूनही ते हाईड करून ठेवणे किंवा ते इग्नोर करून टाकणे, त्याच्यावर लक्षच न देणे, त्याला काय म्हटलं जातं? ब्रश अंडर द कार्पेट. म्हणजे समस्या आहे ते लपवून ठेवणे दुसऱ्यांपासून किंवा त्याच्याकडे लक्षच न देणे, त्याला म्हटलं जातं ब्रश अंडर द कार्पेट. समस्या दडवून ठेवणे किंवा खूपच कमी लक्ष देणे म्हणजे काय होतं? ब्रश अंडर द कार्पेट. ओके, सो फर्स्ट वर्ड आपण बघितलेला होता आज वोकॅब्युलरी मध्ये, तो आहे डिबॅकल. डिबॅकल म्हणजे काय होतं? तर पराभव, अचानक झालेला सर्वनाश किंवा आपत्ती. नेक्स्ट वर्ड आहे डिबेस.
डिबेस म्हणजे काय होते तर अधोगती, कमी किमतीचा करणे, याला म्हटलं जातं डिबेस. रिड्यूस करणे क्वालिटी किंवा व्हॅल्यू. डेबिलिटेट म्हणजे काय होते तर दुर्बल करणे किंवा कमजोर करणे. आणि लास्ट आपण पाहिलेला डेकोरस. डेकोरस म्हणजे काय होते सुशोभित, सभ्य किंवा शालीन. सो याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा परत वाचून घ्या, मराठीचे मिनिंग सुद्धा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. जे पण तुम्हाला एक्झामच्या वेळी इझी पडेल वाचायला एका सोबतच. आणि दररोजचे जे वर्ड्स आहेत ते परत एकदा डोळ्याखालून नेत चला. आधीचे जे वर्ड्स आहेत ते परत एकदा रिवाईज करत चला. त्यामुळे कसं होईल की तुम्हाला आणखी लक्षात राहील ते आणि तुम्ही विसराल नाही. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.